समाचार अब तक, सत्य का साहस। विदर्भातील सर्व नागरी सहकारी बँकांच्या सध्याच्या स्थितीवर मंथन करण्यासाठी तसेच भविष्यातील सुदृढ स्थितीबाबत सिंहावलोकन करण्यासाठी सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड मुंबई, अकोला अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड व अकोला जनता कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने सहकारी बँक परिषद विदर्भ 2024 चे आयोजन करण्यात आले। सहकारी परिषदेमध्ये भारतीय रिझर्व्ह बँक तसेच महाराष्ट्र राज्याच्या सहकार खात्याकडून अभिप्रेत असलेल्या विविध प्रश्न तसेच समस्यांवर चर्चा होऊन विदर्भातील सर्व बँकांची आर्थिक स्थिती सुदृढ करण्यासाठी या परिषदेत मंथन करण्यात आले। कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे, महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवळे तसेच दी अकोला जनता कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अकोला बँकेचे अध्यक्ष ज्ञानचंद गर्ग उपस्थित होते। महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवळे यांनी आपल्या भाषणात सहकारी बँकिंग क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले। अनेक बँकेशी चर्चा करून आपल्याला कोणती मदत हवी ते सांगावे। यापुढे नागरी सहकारी बँकांनी आपल्या सुविधा अधिक सुलभ कराव्यात। समाजातील छोट्या व्यावसायिकांनी कर्ज द्यावे, गरीब आणि मध्यम लोकांना मदत करावी जेणेकरून गरिबी हटवली जाईल। अशा लोकांना मदत केल्यामुळे आपल्याला अधिक फायदा होईल आणि समाधानी लाभेल असे त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले। समाचार अब तक ब्युरो रिपोर्ट, अकोला।